घाटी रुग्णालय हे मराठवाड्याचं एक केंद्र आहे, ज्या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून पेशंट येतात, खानदेशमधून येतात, पार नागपूरपासून सर्व पेशंट इथे येत असतात. म्हणून त्यांना सुविधा देण्यासाठी शासनाचा सर्व प्रयत्न असतो. गेल्या वर्षी मी स्वतःच DPCमधून त्यांना जवळपास 55 ते 60 कोटी रुपये दिले. ते यासाठी की त्या सगळ्या सुविधा ह्या गोरगरीब जनतेला, इथं येणारा पेशंट हा इतका गरीब असतो की त्याला त्याचं खायलासुद्धा नसतं, अशांसाठी हे आपण सर्व सुविधा देत असतो. परंतु ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. आता आम्ही एक 14 कोटीचं काम दिलं आहे, त्या कामाची अवस्था तुम्ही पाहिले स्वतः. 14 कोटी रुपये खर्च करून काहीच तिथे आउटपुट दिसत नाही. म्हणून मी तो संताप व्यक्त केला. आज आमच्याकडे चीफ इंजिनियर आहेत, डीन आहेत सोबत. आम्ही तो पाहणी दौरा केला. दरवेळेला डीनने स्वतः मला सांगितलं की मी अनेक वेळेला 10-10 लाखाच्या प्रमा देतो. मग ते काम का होत नाही? माझी घाटी सुंदर का दिसत नाही आणि सुविधा का मिळत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून आताच मी चीफ इंजिनियर साहेबांना सांगितलं, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. एकही शासनाचा विलंब न लावता त्याच्यावर कारवाई करा. काय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ते करा. आता येणाऱ्या DPCमध्ये सुद्धा याच्यावर मी अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चासुद्धा करणार आहे आणि कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्याकडे सुद्धा हा विषय काढणार आहे. अशा प्रकारे घाटीसाठी आपण जो काही योगदान देतात त्याचा जर गैरफायदा कोणी उचलत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा करणार आहे. अधिकारी सगळं दिसलं, तुम्ही देखील ते बघत होतात, प्रत्यक्ष तुम्ही ते सगळं पाहिलं. घाटीच व्हेंटिलेटरवर असल्याचं खरं तर ते सगळं व्हेंटिलेटरच आहे, तसंच दिसतंय ना. आतमध्ये आम्ही इक्विपमेंट देतो, सर्व CT स्कॅन आहे, आमच्याकडे MRI आहेत, आमच्याकडे अनेक मशिनरी उपलब्ध केलेल्या आहेत. मी अनेक ठिकाणी AC लावायचा प्रयत्न केलेला आहे. पण तरीही घाटीची अशी अवस्था पाहून पुन्हा आपल्यावर काही लोकांचा ब्लेम होतोच ना. मग घाटीमध्ये एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो का, हा एक मुद्दा आहे. म्हणून आता याची सखोल चौकशी करण्यासाठी मी आज ही भेट घेतली आणि सगळ्या ठिकाणची पाहणीसुद्धा केलेली आहे. अधिकारी स्वतः सांगत बिल सबमिट केलं पण तुम्हाला काम पूर्ण झालं, विसंगती पाहिजे ते अधिकारी आहेत ना. असं काही रॅकेट इथं दिसते आहेत मला. त्या 10-10 लाखाच्या अनेक प्रमा दिलेल्या आहेत. आता हे 14 कोटीचं काम जवळपास 3 वर्षापासून दिलेलं आहे. आता मी त्या ठेकेदाराला विचारलं, तो म्हणतो आता 1 महिन्यामध्ये मी शेड कंप्लीट करेल. म्हणजे मी जर आलो नसतो आणखीन 6 महिने तर ते 6 महिने शेडच नसतं झालं. म्हणजे या पद्धतीचे जे काम करण्याची त्यांची पद्धत आहे ती मुळात चुकीची ना. म्हणजे कोणतरी यावं, व्हिजिट द्यावी, मग नंतर काहीतरी गोंधळ व्हावा, नंतर आम्ही कामाला सुरुवात करू, अशा पद्धतीने काम होत नसतं. म्हणून आज आम्हाला घाटी ही प्रायोरिटीची गोष्ट म्हणून आम्ही आज व्हिजिट केली. मला ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला याच्यावर सर्वांवर कारवाई झाल्याचं तुम्हाला मी दाखवून देईन. काही प्रमाणात कामं झाले, प्रत्येक निकृष्ट झाले. ते सगळे कामं बोगस झालेले आहेत. CEने स्वतः त्याला व्हेरीफाय केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं की हे कामं बोगस आहे, हे मी सर्व नव्याने करणार आहे. राजकीय काही प्रश्न आहेत. तुमच्या पक्षात आलेल्या 6 खासदारांमध्ये शिवसेना विलीनीकरणाला लोकसभा मंजुरी दिली आहे. आमच्या पक्षात नाही, शिवसेनेचे होते, शिवसेनेत आलेले आहे. म्हणून याला राजकीय मान्यता देताना लोकसभा अध्यक्षाला एवढा काही त्रास होण्याचं काही कारणच नव्हतं. त्यांनी पक्ष बदललेला नाही, पक्षाचं चिन्ह तेच आहे, पक्षाचं धोरण तेच आहे आणि म्हणून त्या शिवसेनेतून शिवसेनेत आहे. म्हणून पक्ष बदलाची त्यांच्यावर कारवाई होणार नव्हती हा मला ठाम विश्वास होता आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज निर्णय दिला आहे. कालच्या जे रामरक्षा आंदोलनावरून एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला उद्धव ठाकरेवर, त्यासोबत की आम्ही स्वतःच्या पक्षाची रक्षा करा, शिंदेंचा ठाकरेवर निशाणा, जो रामाचा नाही तो कामाचा नाही, आज सुद्धा शिंदे म्हणाले. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी काल केल्यात उद्धव साहेबांनी तिथं जाऊन, मला वाटतं लोकांनी सुद्धा तुम्ही पाहत असाल की एवढं काही लोकांनी प्रतिसाद दिला नाही. जेव्हा सर्व पाणी वाहून गेल्यानंतर धोपटणं ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने तिथं जाऊन त्यानं कार्यक्रम घेतला. खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांनी जे सांगितलं, पक्षाची रक्षा पहिले करा, पक्षाच्या कार्यकर्त्याला जपा, आणि मला वाटतं हे त्यांच्याकडून होणं शक्य नाही. म्हणून त्यांच्या पक्षाची ही हालत आहे. जंतर मंतरवर जी काही आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ आज उद्धव ठाकरे मुंबईमध्ये समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत. मुंबई सोडूच नका, दिल्लीला जाऊच नका, इथेच आंदोलन करा, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. असं नाही आहे. आंदोलन जर करायचं असेल तर त्याला स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि म्हणून आज ते आंदोलन करणार, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. साहेब, सोनम वांगचुक यांना दाखल केलं मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. आता तिथे काय नेमकी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये मला डिटेल माहिती नाही, परंतु त्यांनी उपचार घ्यायलाच नकार दिला, त्यामुळं त्यांची तब्येत आणखीन बिघडू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दोन्ही राष्ट्रवादी
आज जवळपास निर्णय होईल आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. एकत्र येण्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्या दोघांनाही मान्य नाहीत असं एकंदर चित्र आहे. म्हणून ते वेगवेगळे जर विलीन झाले तर होऊ शकतात, परंतु एकत्रितपणे विलीन होणार नाहीत. एकत्र नाही आले तर मग सत्तेत शरद पवार येणार नाही असं चित्र आहे. आता ते चित्र आता काय होईल ते आज दुपारवर आपल्याला कळेल. तर साहेब गुलाबराव असं की राष्ट्रवादीने एकत्र यावं तसं दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं. आता ते गुलाबरावांनी म्हटलेलं आहे, त्याचा निश्चित दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील. चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.